7 हँडमेड पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसांसह एक जण गजाआड. भिवंडी युनिट 2 ची कारवाई. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या निर्देशानुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने मानकोली नाका भिवंडी येथे सापळा रचून 7 हँडमेड पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसांसह एक तरुणाला अटक केली आहे. गुरुचरण जुनेजा वय वर्ष 23 या तरुणाचं नाव आहे. गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक आरोपीने शस्त्र मध्य प्रदेशातून आणल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्कात असून गुरुचरण हे पिस्तूल कोणाला विक्री करण्यासाठी आला होता याचा तपास पोलीस करतायत. गुरुचरण विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येणारे जे काही लोकसभा इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर यांनी आदेशित केलं होतं की अवैध शस्त्र विक्रीच्या विरोधात कारवाई होणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगानं भिवंडी क्राईम ब्रँच युनिट 2 चे सिनियर PI सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम, त्याच्यामध्ये API धनराज केदार, PSI राजेंद्र चौधरी आणि पूर्ण टीम यांना एक माहिती मिळाली होती की अवैध शस्त्र विक्री करण्यासाठी एक आरोपी आपल्या हद्दीमध्ये येत आहे. त्या अनुषंगाने एक ट्रॅप आयोजित केलेला होता मानकोली या ठिकाणी भिवंडीच्या शेजारी. त्या ट्रॅपमध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट केला आपण. गुरुचरण छबील सिंग जुनेजा हा राहणार मूळचा पाचोरी बुराणपूर डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमधला आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला 7 पिस्टल आपल्याला हँडमेड जे आहेत ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि 10 राऊंड्स जिवंत राऊंड्स आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत. याच्यामध्ये जो आरोपी आहे हा मूळचा बुराणपूरचा आहे राहणारा आणि या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे. तर याच्यामध्ये आणखीनही तपास चालू आहे की हे बनवले गेलेले आहेत कुठं वेपन्स आणि या ठिकाणी विक्री कोणाला करण्यासाठी आलेला होता. तर यामागेही आपण बघितलं असेल जो शस्त्रसाठा पकडला त्यामध्ये आपल्याला बुराणपूर डिस्ट्रिक्टमधूनच त्या ठिकाणी सप्लाय झालेला होता. याच्यामध्ये निश्चित स्वरूपात आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तर तो तपास चालू आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट 2 भिवंडी क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे आणि यामध्ये पुढचा तपास चालू आहे. आणखीनही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आपल्याला कळवून येते. तर क्राईम ब्रँच रॅकेट उद्ध्वस्त करणार आहे का? निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये जे रॅकेट इन्व्हॉल्व आहे, बनवणारे आहेत, ट्रान्सपोर्ट करणारे आहेत आणि विक्री करणारे अशा स्वरूपाचं हे याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं रॅकेट. तर त्या अनुषंगानं आपण आणखीनही आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट होतो. याच्या अगोदर हा जो आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर याच्याविरुद्ध आणखीन गुन्हा कुठला दाखल झालेलं निष्पन्न झालेलं नाही आहे. परंतु आपण मध्य प्रदेशमधला राहणारा आरोपी आहे. मध्य प्रदेशकडेही माहिती मागितलेली आहे त्याच्याविरुद्ध काय गुन्हे दाखल आहेत का, तर ती माहिती आपल्याला मिळेल आहे. सर हा पुढचं इलेक्शन आहे लोकसभेचं, त्या ह्याच्यामध्ये हथियार सप्लाय करणार होता? नाही, इलेक्शनच्या अनुषंगानं हथियार सप्लाय करत आहे असं काही निष्पन्न झालेलं नाही आहे. रेग्युलर जे काही वेपनचं ट्रेड होतो, वेपनचं मार्केटिंग चालू असतं त्या अनुषंगाने विक्री करण्यासाठी आलेलं याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं कुठलंही इलेक्शनच्या अनुषंगाने ही विक्री होत आहे असं निष्पन्न होत नाही आहे. याच्यामध्ये नारपोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 325 नुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला कोर्टामध्ये पेश केलेला आहे. आता उद्यापर्यंत त्यांची PCR आहे.